त्या गॅझेटमध्ये जैन समाजाच्या सुद्धा कुणबी नोंदी सापडल्या, ब्राह्मण समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या, मुस्लिम समाजाच्या सापडल्या आणि दुसऱ्या बाजूला बंजारा समाज हा एसटी मध्ये दाखवला गेला गॅझेटच्या नुसार। त्यामुळे या सगळ्या जाती सुद्धा आता कुणबी ठरू शकतात का? त्या नोंदींच्या आधारे या जातींना आरक्षण देता येऊ शकेल का कुणबी म्हणून? नोंद आहे, महसुली नोंद आहे, दिलं पाहिजे। गरीब मायक्रो ओबीसी आहे म्हणून द्यायचं नाही का? पुरे ओबीसीला द्यायचं का? त्या एवढ्या एकट्याला? गरीब ओबीसी बाकीचे का चावत आहेत का? त्यांना नाही द्यायचं? बंजारा समाजाला नुसतं उसत तोडायचं का? त्यांना को लेकरू अधिकारी बनायचं? त्यांची नोंद असल्यावर कसं काय द्यायचं नाही तुम्हाला? तुमची काय मनमानी चालली? तुम्ही म्हणता तसा कायदा? ब्राह्मण समाजाच्या पण नोंदी आहेत। अरे मग बामणाला दिलं म्हणून काय झालं? ते जर शेती करीत असला त्या टायमाला त्याची जर नोंद असेल तर द्यायला काय हरकत आहे का? बामणाने घेऊ नये काय? बामणाचे म्हणून काय झालं? ज्याचं आहे त्याला दिलं पाहिजे या मताचे आम्ही आहेत। आम्ही जातीवादी नाही आहेत। ज्याचं आहे त्याला दिलं पाहिजे, असं कोणावर अन्याय होईल असं नाही केलं पाहिजे कधी।